ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता प्रतिमा आत्यांच्या घरी आलेली असते आणि जेव्हा ती घरी येते ना तेव्हा प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात की सायली नेमकं झालंय काय, मला सांगशील का. पण आता सायली एकटक फक्त प्रतिमा आत्यांकडे बघून त्यांच्या गालाला स्पर्श करत असते, त्यांना जवळून अनुभवत असते. आणि त्याच वेळेला ते जेव्हा ती पहिल्यांदा प्रतिमा आत्यांना भेटली होती तेव्हाचा प्रसंगसुद्धा सायलीला आठवू लागतो. सायली आता प्रतिमा आत्यांकडे बघत असताना सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये हरवून जाते. म्हणजेच प्रतिमा आत्या आणि सायलीची ती झालेली पहिली भेट, त्याचसोबत ती मंदिरामध्ये भेटली होती तेव्हासुद्धा सायलीने कशा पद्धतीने प्रतिमा आत्याला घट्ट मिठी मारली होती, प्रतिमा आत्यांना तिने सुभेदारांच्या घरात नेलं होतं तो प्रसंग आणि बरेच असे प्रसंग ना सायलीला आता आठवू लागतात. तेव्हा कुठे जाऊन ना सायलीच्या लक्षात येत असतं की आपल्याला जे काही होत आहे ना हे सगळे काही आपली प्रतिमा आत्या आई असण्याचेच भास होते. पण तेव्हा आपल्याला कळलं नाही, कारण प्रत्येक सवयी ज्या आहेत त्यासुद्धा मिळत्या जुळत्या होत्या आणि या सगळ्या गोष्टीमुळेच ना हा समज होत होता. मग सुमन आणि सगळेजण विचारत असतात की काय झालं आहे, बोल ना काय झालं आहे तुला, असंही करून तिला विचारत असतात. पण तरीसुद्धा ना ती काहीच बोलत नसते. ती आता फक्त एकटक पाहत राहते आणि तिने घट्ट अशी मिठी मारलेली असते इथे असणाऱ्या या प्रतिमा आत्यांना. आणि प्रतिमा आत्यांना घट्ट मिठी मारूनच ना आता ती एकदमच त्यांच्या मिठीमध्ये सामावून जाते. तेव्हाच तिला विचारलं जातं की काय आहे हे सगळं काही. मग तेव्हा तरीसुद्धा ती रडत असते, ती खूप जास्त इमोशनल झालेली असते. मग असं वाटत असतं की नेमकं झालंय तरी काय. पण आता सुमन, प्रतिमा आत्या सगळेजण विचारत राहतात की काय झालं आहे, तू बोललीच नाही तर आम्हाला कसं समजणार आहे. आणि असं बोलून तिला आता बोलायला सांगत असतात. तरीसुद्धा आता ती काहीच बोलत नसते. ती फक्त जुन्या गोष्टी जुन्या ह्याच्यामध्येच हरवून जाते. मग तेव्हाच ना सायली अचानकपणे गरगरायला तिला लागत असतं. पण तरीसुद्धा ना ती आता त्या मिठीमध्ये सामावलेली असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा ती ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रतिमा आत्यांना सांगते. कारण आहे ना ती सायली नाही आहे तर ती त्यांची तन्वी आहे, या गोष्टी तिला सांगायच्या असतात. कारण बरेचसे जे काही गुण असतात ते आधीपासूनच सायलीला संशयाने वाटत असतात की ते तन्वीचे गुण सगळे काही आपल्यामध्येच आहेत. मग तेव्हा तिला रविराज आणि त्याचसोबत प्रतिमाचं बोलणं देखील आठवतं. एकदा रविराजांनी तिला म्हटलेलं होतं की तुझी नाळ जी आहे ती माझ्याशी बांधली गेलेली आहे, हे सगळं काही. मग आता या गोष्टी जेव्हा सायलीला आठवतात तेव्हा सायली पुन्हा एकदा त्या ट्रॉमामध्ये जात असते. तेव्हा प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात की सायली, अगं सायली झालंय काय, तुला काही त्रास होतोय का. मग तेवढ्यातच ना सायली चक्कर येऊन खाली पडते. सायली जशी खाली कोसळते ना तसे सुमन, प्रतिमा खूप जास्त घाबरतात. कारण आता सायलीची ही अवस्था अचानकपणे झालेली होती. सायलीला काय झालंय काय नाही कोणालाच काहीच समजत नव्हतं. सगळेजण विचार करत होते की सायली ही अशी का वागत आहे. सायलीला प्रतिमा आत्या आणि उठवायचा प्रयत्न करत होत्या, पण प्रतिमा आत्या आणि सायलीला उठवायचा प्रयत्न करूनसुद्धा सायली काही केल्या उठत नव्हती. आणि त्यामुळेच ना हा सगळा जो काही समज होता तो त्यांना तसाच वाटत होता. तेव्हा सुमनने लगेच जाऊन डॉक्टरांना बोलवलेलं होतं. तेच दुसरीकडे आता सचिनने फोटो जो आहे तो तिथे काही लोकांचे बॅनरला लावलेले असतात. कारण त्याला असं वाटत असतं की प्रियाची जी गुड न्यूज आहे ती कल्पनाला सांगितली तर खरंच आपलं काम होईल. पण कल्पनाला सांगणं किती फायद्याचं ठरेल हाही विचार तो करत असतो. कारण त्याला माहिती आहे की त्याला जे आहे ते पोचणं एकदम सोपं जाणार आहे, ते म्हणजे अस्मितापर्यंत. अस्मिता, सायली आणि त्याचसोबत प्रताप या सगळ्यांचे फोटो त्याने लावलेले असतात. पण त्यातला ना तो आता त्याने फक्त फोटो उचललेला असतो म्हणजे अस्मिताचा. कारण त्याला आतापर्यंत अस्मिताचा स्वभाव माहिती होता. अस्मिताला एखादी जर गोष्ट आपण सांगितली तर तिच्या तोंडात काहीच राहत नाही हेही त्याला माहिती होतं. मग हीच आपलं काम एकदम शिताफीने करू शकते यावर त्याला पूर्ण डाऊट होता. त्याने आता ठरवलं होतं जर आपल्याला हे काम पोच करायचं असेल, म्हणजेच जी प्रिया प्रेग्नंट आहे ही गोष्ट
गोष्ट सुभेदारांपर्यंत पोचवायची असेल तर ते काम फक्त आणि फक्त हीच करू शकते. आणि त्यासाठी त्याने अस्मिताचा फोटो हातात घेऊन आता फक्त एक असं किलर स्माईल दिलेली असते, कारण त्याला पूर्ण कळत असतं की हीच आपलं हे काम एकदम चोखरित्या करणार आहे असं. तेच आता तो दुसरीकडे तो फोटो घेऊन हसत असतो आणि त्याला असं वाटत असतं की फायनली आपण काहीतरी करू जेणेकरून या सुभेदारांना त्रास देता येईल. तेच दुसरीकडे आता सगळीजणं आलेली असतात, कारण डॉक्टरांनासुद्धा प्रतिमा आत्यांनी आता बोलवून घेतलेलं असतं. तर डॉक्टर येतात आणि तपासत असतात. तेव्हाच ना कल्पना म्हणत असते, जसं तू मला फोन केलास ना प्रतिमा, मी तसंच सगळं काम सोडून आले. काय झाले सायलीला खरंच कळत नाही आहे, असं का झालं आहे सायलीला. मग डॉक्टरांनासुद्धा अर्जुन सारखा फोर्स करून विचारत असतो की काय झालं आहे, प्लीज मला सांगा ना, माझी बायको ठीक तर आहे ना, माझं बाळही ठीक आहे ना. मग आता सुमनना घडलेला प्रकार सांगत असते की नेमकं काय काय झालं होतं ते. मग आता सुमन पहिल्यापासून तो सगळा प्रकार सांगत असते. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अर्जुनला समजतात तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की आपली बायको इमोशनल झाली होती. मग डॉक्टरांना जेव्हा सगळी ही गोष्ट समजते तेव्हा डॉक्टरही म्हणतात की हे सगळं काही ना या म्हणजे त्यांनी कोणता तरी स्ट्रेस घेतला आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमचं बाळ आणि त्याचबरोबर तुमची वाईफसुद्धा त्यांच्या काही जीवाला धोका नाही आहे ह्याची काळजी करू नका तुम्ही, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की थँक गॉड, पण अजूनही सायली शुद्धीवर का आली नाही हा प्रश्नसुद्धा त्यांना पडलेला असतो. तेव्हाच ना कल्पनासुद्धा म्हणत असते की डॉक्टर सगळं बाकी ठीक आहे ना, सांगा ना. तर डॉक्टर आता सांगत असतात खरं तर ना त्यांनी स्ट्रेस घेतला आहे कोणत्या तरी गोष्टीचा आणि त्यामुळेच त्यांची ही अवस्था अशी झाली आहे. त्यामुळे ना आपण त्यांना व्यवस्थितपणे गाईड करायला हवं, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवा. आता त्या इतक्यात तरी शुद्धीवर येणार नाही उद्या सकाळशिवाय. तर तेव्हाच ना अर्जुन एकदम अस्वस्थ होतो. तेव्हा अश्विन त्याला समजावतो आणि त्याला म्हणत असतो की उलट चांगलं आहे की अजूनही तिला आराम भेटेल, तू नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन थोडा अस्वस्थ असतो, अर्जुन थोडा काळजीत असतो. त्याला कळत नसतं की काय करावं ते. आणि त्यामुळेच ना आता थोडंसं का होईना टेन्शन तर आलेलंच असतं. आणि या सगळ्या काही ज्या गोष्टी असतात त्या ऐकूनच ना अर्जुन हा थोडा विचार करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता सुमन बाकी सगळीजणं तिकडनं निघून जातात. तर अर्जुन मात्र सायलीच्या बाजूलाच बसलेला असतो, कारण त्याला सायलीची काळजी वाटत असते. सायलीला काही व्हायला नको असंच वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अस्मिता आणि चैतन्य बसलेले असतात एका कॅफे शॉपमध्ये. तेव्हाच ना अस्मिता सांगत असते की बघ ना, मी पूर्ण सिलेक्ट झाली होती, पण खरं तर ना स्मितमुळे मला त्यांनी जॉबला घेतलं नाही. काय तर म्हणे तुम्ही एका दिवसासाठी सुद्धा बाळाला दुसरीकडे कोणाकडे सांभाळायला देऊ शकत नाही आहे, तर नंतरचं काय, मग तुम्ही पुन्हा कारणं द्याल असं मला त्यांनी सांगितलं. अरे पण मी तुला सांगू का, स्मिथसाठी तर मी जॉब करत होते आणि मग आता स्मिथला कुठे ठेवायचं, काय ठेवायचं, कारण मम्मा तर मला सरळ म्हणते की तू बाहेर जाणार असेल तर स्मिथलासुद्धा घेऊन जा, मग कसं मॅनेज होणार आहे, मला काहीच कळत नाही आहे. मग तेव्हा चैतन्य तिला कसा बसा सावरत असतो, तिला म्हणत असतो की तू एकदम काळजी करू नकोस, बघूया आपण दुसरीकडे कुठेतरी नोकरी, पण तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं देखील आता जो चैतन्य आहे तो बोलत असतो. चैतन्य जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगून तिला समजावत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे जी अस्मिता आहे तिची चिडचिड होत असते, कारण तिच्या हातात नाही नोकरी गेलेली असते. तेच दुसरीकडे अर्जुन आता सायलीच्या बाजूला बसलेला असतो. अर्जुन जेव्हा सायलीच्या बाजूला बसतो तेव्हा हळूहळू का होईना सायलीला सांभाळत असतो, सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो. प्रतिमा त्यासोबत आता कल्पना सगळीजणं पुन्हा एकदा बेडरूममध्ये येतात आणि बेडरूममध्ये आल्यानंतर आता अर्जुन पाहत असतात. अर्जुन जे जास्त त्यांना काळजीत दिसत असतो. त्यावर आता कल्पना अर्जुनला धीर देत असते. कल्पना अर्जुनला सांगत असते की अर्जुन नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, आपली सायलीही नीट होईल, तू नको टेन्शन घेऊ, असंही आता अर्जुनला कल्पना समजावत असते. पण अर्जुनला आता याचा त्रास होत असतो की सायलीने आपल्याला याआधी भरपूर कॉल केले होते, पण सायलीचे कॉल आपण काही रिसीव केले नाही, याचंच त्याला आता खूप जास्त मनाला लागत असतं. आणि म्हणूनच मग आता तो थोडासा
असा विचार करत असतो की सायलीचे जर तेव्हाच मी कॉल उचलले असते, सायलीला मला काहीतरी सांगायचं होतं, मग ही वेळच आली नसती, असाही विचार ना आता मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच ना इकडे आता जरासं का होईना तो रडत असतो, कारण त्याला सायलीची ही अवस्था बघवत असते. सायली कधी बरी होईल असंच त्याला वाटत असतं. कल्पना आणि त्यासोबत इकडे असणाऱ्या प्रतिमा आत्यासुद्धा रडू लागतात. मग तेव्हाच ना सुमन देखील अर्जुनला समजावते, अर्जुनला म्हणत असते की नको इतका तू त्रास करून घेऊ, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील आणि आपण आता देवाकडे प्रार्थना करूया, सायली लवकरच बरी होईल. तेच दुसरीकडे आता अस्मिता आणि चैतन्य कॅफेमध्ये बसलेले असताना चैतन्याला अस्मिता सांगत असते की बघ ना, आज जर या अस्मितचा बाप असला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणूनच मी तुलाही सांगते की कधीही ना विचार करताना ना 10 वेळा विचार कर आणि लाईफ पार्टनर सिलेक्ट कर. मला तर आता ना कधी कधी ना खूप जास्त टेन्शनच येतं. आमच्या अश्विनची सुद्धा कशी हालत झाली, त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईलच कुठेतरी गायब झालं आहे. मग त्यालाही समजावताना त्याच्यासोबत हे सगळं करताना खरंच ना कुठेतरी ना वाईट वाटतं. म्हणून तुला सांगते की तू सुद्धा लाईफ पार्टनर सिलेक्ट करशील ना तेव्हा नीट कर, असं देखील आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे ती हे सुद्धा सांगत असते की माझ्याकडनं पण चूक झाली. तेव्हा चैतन्य तिला म्हणत असतो तू या सगळ्याचं गिल्ट नको घेऊस अस्मिताताई, मला माहिती आहे की तुलासुद्धा त्रास होतो या सगळ्याचा, पण यात तुझी काहीच चूक नव्हती. तुझं लग्न झालं आणि तेव्हा तुला वाटलं होतं सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, पण हा माणूस असा निघेल असं तुला वाटलं नव्हतं, म्हणून हे सगळं झालं आहे. त्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस, असं देखील चैतन्य अस्मिताला सांगून समजावत असतो. तर अस्मिताला तो सांगत असतो की तू एक असं काम का करत नाही की जे घरातून करता येईल, पॉसिबल होईल. कारण आहे ना तुला जर अस्मितला घरातच ठेवून लावावं लागणार असेल तर तुला कोणतंही काम ना घरातूनच प्रेफर वाटेल, मला तर वाटतं करणं. तेवढ्यातच ना आता अस्मिताच्या फोनवर एक मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज वाचून ती थोडी डिस्टर्ब झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता तिला चैतन्यसुद्धा विचारतो की काय झालं आहे, पण चैतन्याला ती काहीच सांगत नाही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की चैतन्याला कॉल येतो आणि अश्विन घडलेली हकीकत सांगतो, सायलीबाबत काय काय झालं आहे ते. त्यामुळे आता चैतन्याला सुद्धा धक्का बसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रतिमा आत्या त्याचसोबत कल्पना आणि सुमन आता गणपती बाप्पासमोर प्रार्थना करत असतात. कारण सायली जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत त्यांची ही प्रार्थना चालूच राहणार, असं त्या देवाकडे मागणं घालत बोलत असतात. कारण आजपर्यंत बाप्पा तुझी खूप जास्त सेवा जी आहे ती केलेली आहे या सायलीने, मग आता या सायलीच्या बाबतीत तू असं का करतोयस, असंही आता म्हटलं जातं. आणि मग तेव्हाच ना इकडे अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन बसलेला असतो. कल्पनाही रडत असते. कल्पनाही म्हणत असते की माझ्या सोनेला आणि तिच्या बाळाला काही व्हायला नको, देवा काही झालं ना तरी सगळं काही ठीक कर, असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे अश्विन जो आहे तो अर्जुनकडे येतो आणि तेव्हाच चैतन्यसुद्धा आलेला असतो आणि त्याला धीर दिला जात असतो. त्याला सांगितलं जातं की तू काळजी करू नकोस. तेव्हा सुमनही तिथे येते आणि सुमन जी आहे ती येऊन पहिल्यांदा सायलीच्या डोक्याला अंगारा लावते, जेणेकरून सायलीला बरं वाटायला हवं, सायली ठीक व्हायला हवी असंच वाटत असतं. आणि म्हणूनच मग त्याने हे सगळं काही केलेलं असतं. तेच आता इकडे सुमनही आलेली असते आणि सुमन सांगत असते अर्जुनला की अर्जुन काळजी करू नको, सायली लवकरच शुद्धीवर येईल, कारण आम्ही सगळीजणं देवाकडे प्रार्थना करत आहोत आणि देव हा कायमच पाठीशी आहे आपल्या, त्यामुळे सायलीच्या तर तू काळजीच करू नकोस, असं देखील सुमन आता बोलत असते. पण अर्जुनची काळजी करण्याचं हे संपत नसतं, कारण शेवटी ना त्याला मनातून असंच वाटत असतं त्याची जी बायको आहे ती अजूनही शुद्धीवर आली नाही आहे, मग ही शुद्धीवर कधी येईल यासाठी टेन्शन मात्र तो घेऊन बसलेला असतो. एक हात सायलीचा त्याने हातात धरलेला असतो तर दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावर ना हात फिरवत असतो. तेच दुसरीकडे अश्विनला सुद्धा हॉस्पिटलमधून कॉल्स येत असतात, पण तो जाणं टाळत असतो. कारण आहे ना त्याला काही झालं तरीसुद्धा सायलीची काळजी वाटत होती, सायली कधी बरी होईल असंच त्याला झालेलं होतं. तेच आता इकडे अर्जुन सायलीच्या आठवणीने व्याकुळ झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की सायली लवकरात लवकर बरी व्हायला हवी. कल्पना ही आता सायलीच्या बाजूला बसली
बसलेली असते आणि अर्जुनला सांगत असते की बाळा नको काळजी करू, होईल सगळं ठीक. तर आता गणपतीची मूर्ती जी आहे ती सुद्धा सायलीच्या बाजूला ठेवली जाते, कारण बाप्पावर सायलीची खूप जास्त श्रद्धा होती आणि सगळ्यांना असंच वाटत होतं की बाप्पा जर सायलीच्या जवळ असतील तर सायली लवकरच बरी होईल. म्हणून प्रतिमा आत्याने मुद्दामून साईड टेबलवर बाप्पाची मूर्तीसुद्धा ठेवलेली होती. तेच अश्विनही आता अर्जुनला म्हणत होता की सायली वहिनी येईल शुद्धीवर, नको काळजी करूस, तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे, तुझं बाळ आणि तुझी बायको एकदम सुरक्षित आहे. तेव्हाच ना अर्जुन कल्पनालाही सांगत असतो की आई तू आता गेलीस तरी चालेल, पण कल्पनाला काही जावत नसतं, कारण ती म्हणत असते की नाही होणार हे शक्य. पण तेव्हा अर्जुन तिला समजावतो की आता रात्रीही होत आली आहे, त्यामुळे तुम्ही सगळीजणं जा, मी थांबतो इथे सायलीच्या बरोबरीने, असंही आता तो बोलत असतो. तेव्हाच आता प्रतिमा आत्या देखील अर्जुनला म्हणत असते की आम्ही बाहेर थांबतो, तू घे सायलीची काळजी. आणि मग नंतर आता त्याही सायलीकडे एकटक बघत असतात. प्रतिमा आत्यांनासुद्धा सायलीची काळजी वाटत असते, त्यांनाही हेच वाटत असतं की लवकरात लवकर सायली बरी व्हायला हवी. सायली बरी नाही होत असते म्हणून प्रतिमा आत्यासुद्धा थोडी टेन्शनमध्ये असते, कारण अगदीच ना मुलीप्रमाणे माया प्रतिमा आत्या सायलीवर करत होती आणि आज सायलीची ही अवस्था बघून प्रतिमा आत्यांनासुद्धा त्रास होत होता. तर अर्जुनचे डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते, कारण आता सायली 2 जीवांची होती, ज्याला तितकी जवळ करता येईल तितकं तिची काळजी घेता येईल तितकी तो काळजी घेत होता. पण आज सायलीची जी अवस्था होती ना त्यानेच त्याला रडू येत होतं, त्याला कळत नव्हतं की काय करू आणि काय नाही ते. आणि त्यामुळेच बॅकग्राऊंडलासुद्धा असं सॅड असं सॉन्ग लावलं गेलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता अर्जुन जो आहे तो अजून सायलीसाठी तडफडत होता, रडत होता. त्याला असं वाटत होतं की कधी एकदा सायली बरी होते, शुद्धीवर येते. सायलीसोबत घालवलेले सगळे प्रसंग ना त्याला आता आठवत राहत असतात. म्हणजेच सायलीने तेव्हाच्याला सांगितलं होतं की ती बाळाची आई होणार आहे आणि तेव्हा अर्जुनने कशा पद्धतीने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तो प्रसंगसुद्धा आता इथे अर्जुनला आठवू लागतो. आणि अर्जुनला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी आठवतात तेव्हा त्याला लक्षात येतं की खरंच ना या सगळ्या गोष्टी आठवून तो स्वतःला त्रास करून घेत असतो. समोर असलेली गणपती बाप्पाची मूर्ती त्याला दिसते, मग तो आता सायलीचा धरलेला हात सोडून लगेचच तिथे धावत जातो आणि त्या बाप्पासमोर बसतो आणि बाप्पाला हात जोडून तो आता सांगत असतो की आता तूच माझ्या बायकोला नीट करू शकतोस, तूच काहीतरी करू शकतोस, तुझी जादू आता सफल होऊ शकते, असं देखील आता तो हात जोडत अक्षरशः देवाकडे म्हणत असतो. कारण त्याच्यासाठी ना आता फक्त आणि फक्त हे सगळं चांगलं होणंच गरजेचं होतं आणि त्यासाठी तो आता फक्त देवाकडे प्रार्थना करत होता. सायली कधी एकदा शुद्धीवर येईल ना असंच त्याला होत होतं. तेच दुसरीकडे आता तो ह्या सगळ्याबाबत स्वतःलासुद्धा त्रास करून घेत होता. त्याने आता अक्षरशः कधी नाही ते आता बाप्पासमोर हात जोडलेले होते आणि सायलीला तो आता म्हणत होता की बायको प्लीज प्लीज फक्त तू शुद्धीवर ये, म्हणजे सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, मला फक्त हेच हवं आहे की तू कधी एकदा बरी होतेस ते, असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की मला अजूनही सायलीसोबत घालवलेले सगळे प्रसंग समोर येत असतात, कारण त्याला सारखं तेच आठवत राहतं आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त विचार करत असतो. कारण त्याच्या लक्षात येतं की नाही आपण या गोष्टी अशा तशा सोडायला नको, आपण आपल्या बायकोची विशेषतः काळजी घ्यायला हवी, याही गोष्टी तो लक्षात घेतो आणि सायलीच्या बाजूला येऊन बसतो. तेवढ्यातच सायलीला आता शुद्ध आलेली असते. जेव्हा सायलीला शुद्ध येते तेव्हा सायली इकडे तिकडे बघू लागते, सगळ्यांकडे सायलीची नजर फिरत असते. तेव्हाच ना सायली आता सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असते आणि ती आता सगळ्यांनाच म्हणत असते की मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांसमोर शेअर करायची आहे. मग आता काय, मग तेव्हाच ना ती सगळ्यांना सांगत असते की मला कळलेलं आहे की तुमची खरी तन्वी कोण आहे ते, मीच तुम्हा सगळ्यांची खरी तन्वी आहे, असंही आता म्हटलं जात असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलून दाखवल्या जातात तेव्हा सगळीजणं तिच्याकडे पाहू लागतात. तर प्रतिमा आत्या रविराज म्हणतात की सगळं ठीक आहे, आम्हालासुद्धा वाटतं की आमची तन्वी आमच्यासोबत असावी, पण हे सगळं तुझं चुकीचं आहे, म्हणजे आमच्या भावनांचा तू चुकीच्या पद्धतीने वापर करतेस, असंही काहीसं आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता
इकडे अर्जुनसुद्धा संशयाने सायलीकडे बघत असतो. तर प्रतिमा आत्या आणि रविराजसुद्धा त्यांनीसुद्धा हे सगळं बोलून दाखवलेलं होतं. तेच दुसरीकडे ती म्हणत असते की मलाही एवढे दिवस काहीच कळत नव्हतं, मला सारखे भास होत होते, पण आता मी मधुभाऊंना सगळं काही विचारलं तेव्हाच मला मधुभाऊंनी या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळेच ना मी तुम्हाला सांगते, प्लीज तुम्ही सगळीजणं माझं ऐका. मी खरं सांगते, मीच आहे तन्वी. पण तरीसुद्धा कोणीही सायलीवर विश्वास ठेवत नसतं, कोणीही सायलीला काहीच म्हणून बोलत नसतं आणि त्यामुळेच ना आता टेन्शन आलेलं असतं सायलीलासुद्धा, का माझ्यावर कोण विश्वास ठेवत नाही आहे या गोष्टीचा. तर त्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सगळ्यांनीच तिला नावं ठेवलेली असतात. तिला सांगितलेलं असतं की तू आम्हाला उगाच खोटं सांगतेस हे ते वगैरे. आणि तेव्हाच दुसरीकडे आता सायली अर्जुनला घेऊन देवळात जाते. तिला असं वाटत असतं की नाही, आपण काही झालं तरीसुद्धा देवासमोर जावं आणि देवालाच या सगळ्याचा जाब विचारावा. तेव्हा अर्जुन तिला सावरत असतो. अर्जुन तिला म्हणत असतो की काय झालं आहे तुला, प्लीज प्लीज नको त्रास करून घेऊ. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की मला ना जेव्हापासनं पूर्ण आजी तन्वी म्हणून बोलवत आहेत तेव्हापासनं ना मला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळत नाही आहेत की कशा सांगू. कारण मला तन्वीचा आवाज हा माझा आवाज वाटतो, तन्वीसोबतचे सगळे प्रसंग मला माझे वाटतात आणि तेव्हापासूनच मला हा सगळा त्रास होतोय. तेव्हाच ना अर्जुनला ती म्हणत असते की हे जेव्हा सगळं समजलं तेव्हा मी मधुभाऊंना विचारलं, तेव्हा मधुभाऊंनी सुद्धा मला ह्या सगळ्या काही गोष्टी अगदीच ना बरोबर आहेत असं सांगितलं. आणि तेव्हापासून मला कळलेलं आहे की काही झालं तरी सायली म्हणजेच मीच तन्वी आहे, तन्वी मी आहे. हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा अर्जुनही सायलीला जवळ घेतो आणि त्याच्या लक्षात येतं की बरोबर हीच आपली तन्वी आहे आणि तो आता तिला घट्ट मिठी मारतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब